श्री शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड तसेच स्नेह सावली आपलं घर निशुल्क वृद्धाश्रम यांच्या वतीने गेल्या 10 वर्षांपासून एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे। मूर्ती आमची किंमत तुमची या उपकरणाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या मूर्त्या मातीपासून बनवल्या आहेत। त्यामुळे या गणपतीला परिसरात चांगली मागणी आहे। आपण या गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन आपल्या घरी करू शकतो। गणपती विसर्जन केल्यानंतर तीच माती आपण झाडांना टाकू शकतो। म्हणूनच या गणपतीला परिसरात चांगली मागणी आहे। हे गणपती उत्सवासाठी आपण या ठिकाणाहून गणपती घेऊन जावेत असे शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड यांच्या वतीने सांगण्यात आले आहे। तसेच या माध्यमातून अनाथ आश्रमातील वृद्धांना एक मदतीचा हात म्हणून या उपक्रमातून गणपती विकून जे सहकार्य होईल ते या वृद्धाश्रमातील नागरिकांना मदत होणार आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त या गणपतीची खरेदी करून आम्हाला सहकार्य करावे अशी शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड यांच्या वतीने नागरिकांना विनंती करण्यात येत आहे। आज आपण पाहतो की गणपतीचा सण हा काही दिवसांवरती ठेपलेला आहे। गणपती घेण्यासाठी जे आहेत नागरिक घराबाहेर पडत आहेत। आज आपण त्याच निमित्तानं बाहेर पडलेलो आहे। आज आपण चिंचवड गावा येथील आज या ठिकाणी एक गणेश मूर्ती तयार करणारे जे आहेत शंकर महाराज सेवा मंडळ आज या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि यांची एक संकल्पना जी आहे ती जगावेगळी संकल्पना आहे। मूर्ती आमची किंमत तुमची अशा प्रकारे या ठिकाणी ज्या आहेत मूर्त्या विकण्यासाठी ठेवलेल्या आहेत। एक या ठिकाणी पर्यावरणाचा समतोल देखील ठेवण्यात आलेला पाहायला मिळतोय। आपण गणपती या ठिकाणी पाहत जर असाल तर या ठिकाणी आकर्षक गणपतीच्या मूर्त्या ज्या आहेत अक्षरशः मातीच्या स्वरूपात या गणपती आहेत। अक्षरशः गणपतीचं स्वरूप जे आहे डोळ्यामध्ये साचून ठेवण्यासारख्या अशा ज्या मूर्त्या आहेत प्रत्येक जणाला ह्या मूर्त्या ज्या आहेत आकर्षित करतायत आणि माती आमची किंमत तुमची अशा प्रकारे हा जो उपक्रम आहे श्री शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड पुणे यांच्या वतीने जो आहे तो हा उपक्रम राबवला जातोय। माझ्याबरोबर इथले जे शंकर महाराज सेवा मंडळाचे इथले कार्यकारी आहेत अधिकारी आहेत तिथले आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत। काय सांगाल बरं एकंदरीत हे जी संकल्पना तुमची मांडण्याची जी संकल्पना होती कशा प्रकारे ग्राहक याला पसंती देत आहेत? श्री शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड या नोंदणीकृत संस्थेतर्फे हा विक्री केंद्र किंवा प्रदर्शन चालवलं जात आहे। याच्यामध्ये शुद्ध शाडूच्या मातीच्या आणि नैसर्गिक रंगातच रंगवलेल्या पर्यावरणस्नेही पर्यावरणाची कुठलीही हानी न करतील अशा गणेश मूर्ती आहेत। प्रत्येक गणेश मूर्तीसमोर तिचे निर्मिती मूल्य लिहिलेले आहे आणि आम्ही प्रत्येक भाविकाला सांगतो की निर्मिती मूल्यापेक्षा जास्तीत जास्त दान करून या मूर्ती घेऊन जा। दान करण्याची कोणावरही सक्ती नाही पण प्रेमाची विनंती आहे। आपण जे दान देणार आहात त्या दानातून असंख्य समाजोपयोगी कामं करण्यात येतात। गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणं, गोरगरीब रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मदत आणि एक निःशुल्क असा वृद्धाश्रम आपण चालवतो ज्याच्यामध्ये आज 23 आईबाबा अत्यंत आनंदाने नांदत आहेत। तर त्यांचा निवास, भोजन, कपडा लत्ता, मनोरंजन आणि त्यांच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारांसाठी आम्ही वर्षातून एकदा आपणाकडे दानाची मागणी करतो आहोत। आपण जे दान देणार आहात ते गुप्त धनदान स्वरूपात आपण देणार आहात। आपण निर्मिती मूल्य एवढेपेक्षा जास्त दान द्यावे, निर्मिती मूल्य एवढे कमी दान द्यावे, निर्मिती मूल्य एवढे दान द्यावे इच्छा आपली आहे। आपल्यावर कुठल्याही प्रकारची सक्ती नाही। गेली 35 वर्ष चिंचवड गावात व्यवसाय करत आहोत। त्याचबरोबर आम्ही वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांची सुरुवात केलेली आहे। आत्तापर्यंत जवळजवळ 1800हून जास्त रक्तदान शिबिरं झालेली आहेत। एक निःशुल्क वृद्धाश्रम आम्ही चालवतो ज्यांना कोणी सांभाळत नाही अशा निराधार निरश्रित आजी आजोबांचा सांभाळ करतो। स्नेह सावली आपलं घर या वृद्धाश्रमामध्ये या वृद्धाश्रमाचा महिन्याचाच खर्च जवळजवळ 2 लाख रुपये आहे। यासाठी हा सगळा निधी पैसा आम्ही समाजाकडूनच मिळवायचा प्रयत्न करतो। घरोघर जाऊन रद्दी भंगार गोळा करतो। वर्षाला जवळजवळ 10-12 लाखाची आम्ही वर्तमानपत्राची रद्दी गोळा करतो। परंतु तेवढ्याने आमचं वर्षाचं जो काही संकल्प अंदाजपत्रक आहे ते पूर्ण होत नाही। त्यामुळे गेली 10 वर्ष आम्ही या शाडू मातीच्याच आणि नैसर्गिक रंगातच रंगवलेल्या म्हणजे हळद कुंकू गेरू याच रंगात रंगवलेल्या अतिशय सुंदर अशा गणपतींचं एक दालन निर्माण करतो। या दालनाचं नाव आहे मूर्ती आमची किंमत तुमची।
आमचे वेगवेगळे जे सामाजिक उपक्रम चालू असतात त्या उपक्रमांसाठी मदत म्हणून, देणगी म्हणून आम्ही या निमित्ताने समाजाकडे विनंती करत असतो, आवाहन करत असतो. यातले जे गणपती आहेत ते सगळे पर्यावरणपूरक आहेतच, परंतु वैशिष्ट्य असं की आम्ही यांना किंमत लावत नाही. आमच्या ह्या प्रकल्पांसाठी आपण देणगी जी देता ती गुप्तदान या स्वरूपात देता. आपण किती पैसे दिलेत हे आम्हाला कळत नाही आणि त्या बदल्यात आपण कोणतीही मूर्ती इथून घेऊन जाऊ शकता. ग्राहकांच्या माहितीसाठी एका मूर्तीला बनवण्यासाठी किती खर्च येतो, निर्मिती मूल्य आम्ही त्या गणपतीच्या खाली लिहिलेलं असतं. त्या गणपतीच्या वरती जर आपण दान दिलं तरच आम्हाला आमच्या या वेगवेगळ्या सामाजिक प्रकल्पांसाठी तो निधी उपयोगी पडतो. आमची कोणावरही सक्ती नसते आणि त्याच्यावरती आपण किती दान देता याच्यावरती कोणतंही बंधन नसतं. अशा प्रकारे हे आमचं 10वं वर्ष आहे. यावर्षी जवळजवळ 2-2.5 हजार गणपतींचं आम्ही हे प्रदर्शन चिंचवडे लॉन्स, चिंचवड गाव इथे लावलेलं आहे. आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावी, भरभरून दान द्यावं आणि आमच्या या सामाजिक उपक्रमाला मदत करावी अशी मी सर्वांना विनंती करते. नक्कीच आम्ही ॲक्च्युली हे जे स्नेहसावली जे आश्रम आहे, वृद्धाश्रम, त्यांच्या माध्यमातून त्यांनी एक कल्पना सरांनी आमच्याकडे पोहोचवली होती, सरांनी आणि आशाताईंनी. तर ती कल्पना खूप आम्हाला आवडली. आम्ही काही कार्यक्रम सोशल CSR अंडर सरांच्या वृद्धाश्रमात घेतले होते आणि हे जे आपण कार्यक्रम जपतो आहे म्हणजे शाडूमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसची जी मूर्ती आहे त्याच्यामुळं जे काही प्रदूषण होतं आहे त्या प्रदूषण विरोधातला जो काही पर्याय म्हणून हा एक पर्याय उपलब्ध झालेला आहे. आणि खरंच हा जो कॉज आहे की मूर्ती आमची आणि किंमत तुमची, तर याला सपोर्ट करण्यासाठीच आम्ही आज इथं आहोत आणि याच्या माध्यमातून पर्यावरणाचीही आपण बचाव करू शकतो. आणि तसंच जो काही ह्यांचा कॉज आहे की जे वृद्धाश्रमातील लोक आहेत ह्यांनाही काही हातभार लावण्याचा प्रयत्न आम्ही आज रुद्रा पॅक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. कॅमेरामन बंदा शिवराळसह विकास चौधरी, पिंपरी चिंचवड.